ಈ ಕಡೆ ಬರ್ರಿ, ಎಲ್ಲರೂ ವಿನಂತಿ ಅದ, ಈ ಕಡೆ ಬರ್ರಿ. मी बाळराजे विजापूर यांना विनंती करते, सर्व संयोजकांना विनंती आहे त्यांना इकडे स्टेजवरती यायचं आहे. सर्वांना विनंती आहे, कोणी तुम्ही तिकडे जाऊ नका, केवळ 5 मिनिटांमध्ये कार्यक्रम चालू होईल. आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आपले सूत्रसंचालन अमोक्षित बिराजदार यांना विनंती करतो. तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार या दीप प्रज्वलनाचं जे काही सुरुवात आहे, मी विचार मंचावर उपस्थित असणारे सन्माननीय सरपंच भरमण्णा गावडे, राजेंद्र आकाश गंगदे, मल्लीनाथ कापसे, पंचप्पा कुमटे, राम खेत्री, परशुराम भासगीकर या मान्यवरांना विनंती करतोय की दीप प्रज्वलन त्यांनी करावं. दीप प्रज्वलनासाठी सन्माननीय नागनाथ मोकाशी यांना सुद्धा विनंती आहे. आपण सर्व मान्यवरांनी या हिंदू संस्कृती प्रमाणे दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करायचं आहे. माजी सरपंच रवी इंगळेंना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा दीप प्रज्वलनासाठी उपस्थित राहायचं आहे. अज्ञानाच्या अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणार हे दीप प्रज्वलन करण्यासाठी सन्माननीय भरमण्णा गावडे, आकाश गंगदे, मल्लीनाथ कापसे, पंचप्पा कुमटे, राम खेत्री, गुरुनाथ भासगीकर, नागनाथ मोकाशी, रवी इंगळे या सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे. तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतन गमय. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा हा ज्योत पेटवण्यासाठी या सर्व मान्यवरांना नम्रतेची विनंती. बाळराजे विजापुरे, आपण स्टेजवरती यायचं आहे. आपल्या शेजारगावचे सुरेश मळेवाडी यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा विचार मंचावरती विराजमान व्हायचं आहे. बाळराजे विजापुरे, आपण स्टेजवरती यायचं आहे. अमरजी पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो, बाळराजे विजापुरे हा साधारणतः 200 युवकांना घेऊन या सिंदखेड गावामध्ये कुठलाही सुखाचा असू दे, दुःखाचा असू दे, कोणताही संपूर्ण कार्यक्रम अगदी योगदान देऊन तो त्याच्या टीमनं इथं सहकार्य करतो आहे. त्या बाळराजे विजापुरेचा दांडगा युवकांचा संपर्क आहे. विधायक कामामध्ये सतत अग्रेसर राहणारा आणि सर्व मित्र परिवारामध्ये कोणत्याही अडीअडचणीला सामोरे जाणारा असा हा बाळराजे विजापुरे या जगज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कामामध्ये अग्रेसर राहून या गावाला योगदान
योगदान देणारा हा युवक नेता म्हणायला काही वावगं ठरणार नाही. दीप प्रज्वलन इथं संपन्न झालेला आहे. मी जगज्योती महानायक बसवेश्वर महाराजांच्या प्रतिमा पूजन करण्यासाठी मी नम्रतेची विनंती करतोय. मल्लीनाथांना, चूडशेट्टी सावकार, खोटगी या मान्यवरांना नम्रतेची विनंती. जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करत पूजा संपन्न करावा अशी मी तरुण मंडळाच्या वतीनं विनंती करतोय. जगज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं या साधारण वर्षभरामध्ये या सिंदखेड गावामध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक कामामध्ये योगदान देणारं हा युवकांच्या बांधणी करून या समाजहिताचं काम करणारं हा तरुण मंडळ. या तरुण मंडळाच्या वतीनं वर्षभरामध्ये विविध उपक्रम राबविले जातात. ते उपक्रम लोककल्याणकारी असतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम या तरुण मंडळांनी आजपर्यंत करत आलेलं आहे. सन्माननीय मल्लीनाथांना चूडशेट्टी यांच्या अमृत हस्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर प्रतिमेला अभिवादन केलं गेलेलं आहे. आता आपल्या शेजारगावचे या तरुण मंडळाच्या अनेक मित्रांचे मित्र असणारे शिवसेना शिंदे गटाचे योगीराज पाटील यांना विनंती आहे आपण स्टेज पूजा करावे. बाळराजेंना सुद्धा विनंती आहे. योगीराज पाटील आणि बाळराजे विजापुरे यांच्या अमृत हस्ते इथं स्टेज पूजा संपन्न होतो आहे. तरी बाळराजे विजापुरे आणि योगीराज पाटील यांना विनंती आहे की आपण दोघंही या कार्यक्रमाला दिशा देण्याचं काम करावेत अशी विनंती. आपल्या जगज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळाचे अध्यक्ष बाळराजे विजापुरे आणि योगीराज पाटील यांच्या शुभ हस्ते इथं या विचार मंचाचं स्टेज पूजा होतो आहे. तरी त्या मान्यवरांना विनंती आपण स्टेज पूजा संपन्न करावे. ज्यांनी गेल्या 15-20 वर्षापासून दक्षिण सोलापूरची सेवा करत असणारे तत्कालीन आमदार रतिकांत दादा असतील किंवा आता युवकांचे नेतृत्व करणारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारानं प्रवृत्त होऊन अगदी वेळ प्रसंगी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आक्रमक पवित्रा घेणारे शांत, संयमी, सुस्वभावी असे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक, या दक्षिण सोलापूरचे आश्वासक चित्र, धडाडीचे नेते अमर पाटील यांच्या शुभ हस्ते या जानपद कन्नड गीतांच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन सन्माननीय अमरजी पाटील यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. शांत, सुस्वभावी, सुसंस्कृत शेतकऱ्यांच्या, युवकांच्या, विद्यार्थ्यांच्या हितासाठी अगदी
दिवसन रात्र काम करणारे या दक्षिण सोलापूरला आश्वासक नेतृत्व म्हणून लाभलेले असे अमरजी पाटील या सिंदखेड गावच्या अगदी जिव्हाळ्याचं नातं असणारे, सिंदखेड गावाला विकासाच्या माध्यमातून गती देणारे असे अमरजी पाटील आणि विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व उपस्थितांच्या उपस्थितीत इथं या कार्यक्रमाचं उद्घाटन संपन्न होतो आहे। या जानपद कन्नड लोकगीताच्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्यांपैकी या सर्व मान्यवरांचं इथं या जगज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळाच्या वतीनं महाराष्ट्राचा मानाचा फेटा, शाल, हार देऊन त्यांचा या तरुण मंडळाच्या वतीनं संपन्न होतो आहे। शिवसेना शिंदे गटाचे नेते अमरजी पाटील यांचा सन्मान सिंदखेड गावचे प्रथम नागरिक धडाडीचे सरपंच भरमण्णा गावडे यांच्या शुभ हस्ते संपन्न होतो आहे। सुस्वभावी शांत संयमी नेतृत्व, तथापि शेतकऱ्यांच्या हितासाठी, विद्यार्थ्यांच्या हितासाठी, युवकांच्या हितासाठी अगदी आक्रमक पवित्रा घेणारे सिंदखेड या दक्षिण सोलापुरातील सिंदखेड या गावाला प्रथम प्राधान्य देणारे अमरजी पाटील यांचा सन्मान आमचे गावचे प्रथम नागरिक भरमण्णा गावडे यांच्या हस्ते संपन्न झालेला आहे। होटगी गावचे रामप्पा सावकार यांचे सुपुत्र युवा नेते मल्लीनाथ अण्णा चूड शेट्टी यांचा सत्कार जगज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळाचे धडाडीचे माणसं जोडणारा हा माणुसकीचा माणूस बाळराजे विजापुरे यांच्या हस्ते संपन्न होतो आहे। दमरी दमरी ऐकलं तुसू दमरी आमचे मित्र आमच्या गाव आणि गाव परिसरातच मोठे झालेले आता आमच्या समोर या विचार मंचावरती विराजमान असणारे योगीराज पाटील यांचा सत्कार माजी सरपंच रवी इंगळे यांनी करावे तशी विनंती। होटगी गाव असेल, होटगी मठ असेल, होटगी मठ आलं की गंगदे परिवार असेल, या गंगदे परिवाराचं आणि सिंदखेडच्या या युवक मंडळींचं एक स्नेह आहे। त्या आकाश गंगदे यांचा सन्मान गौरीशंकर मळेवाडी यांनी करावे अशी विनंती। मल्लीनाथ कापसे या मान्यवरांचं तंटामुक्त अध्यक्ष आहेरवाडी मल्लीनाथ कापसे यांचं अखिल विजापुरे यांच्या हस्ते सन्मान होतो आहे। तरी अखिल विजापुरे यांना विनंती आपण त्यांचा सन्मान करावा। दम मिडरी जरा निमका लगे कार्यक्रम 2 मिनिट
सर्व गावकऱ्यांना ग्रामस्थांना विनंती आहे, कार्यक्रमाला उशीर झालेला मान्य आहे. 5च मिनिटामध्ये या सत्कार समारंभ झाल्यानंतर 2च मिनिटामध्ये कार्यक्रम होईल. सर्वांनी सहकार्य करायचं आहे. मी जेवढं शांत बसा, आमचे माता भगिनी आले त्याचं भान राखा. माता भगिनी तुमच्यामुळे दुसऱ्यांचं मन दुखू नका, हे तुम्हाला कळकळीची विनंती करतो. पंचप्पा कुमटे राम खेत्री यांचा सन्मान प्रशांत मात्रे आणि महानिंगप्पा बिराजदार यांनी करावेत अशी विनंती. पंचप्पा कुमटे यांचा सत्कार मात्रे करतो आहे. राम खेत्री यांचा सत्कार महानिंगप्पा बिराजदार यांनी करावेत अशी विनंती. त्याचप्रमाणे आमच्या गावचे गुरुसिद्ध भासगीकर आणि नागनाथ मोकाशी यांचा सुद्धा सन्मान अमरजी पाटील यांनी करावेत अशी विनंती. पाटील साहेब, तुम्हाला विनंती आहे, सरपंच साहेबांचा तुम्ही सन्मान करावेत. धडाडीचे सरपंच भरमण्णा गावडे यांचा सन्मान अमरजी पाटील यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. त्याचप्रमाणे गुरुसिद्ध भासगीकर नागनाथ मोकाशी यांचा सुद्धा सन्मान अमरजी पाटील यांनी करावेत अशी विनंती. गुरुसिद्ध भासगीकर आणि नागनाथ मोकाशी सत्कार स्वीकारायचा आहे. त्याच पद्धतीनं माजी सरपंच रवी इंगळे आणि महानिंगप्पा बिराजदार यांनी सुद्धा अमर पाटलांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा. मल्लीनाथ वाघमारे आणि बाळू गंगदे यांचा सन्मान बाळराजे विजापुरे यांनी करावा अशी विनंती. ए बाळूबा बाळराजे विजापुरे, मल्लीनाथ वाघमारे यांना सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा या तरुण मंडळाच्या वतीनं सन्मान स्वीकारायचा आहे. थोडं वेळ शांत बसा. साधारणतः या कार्यक्रमाचं आयोजन 15-20 दिवसापासून तयारी होतो आहे. तुमच्या एका हुल्लडबाजीमुळं कार्यक्रमाचं जो पूर्ण रूपरेषा बदलून जातोय. आपल्या बाजूला माता भगिनी उपस्थित आहेत, आपल्या गावातले, आपल्या घरातले, आपल्या शेजारचे माता भगिनी आहेत. आपल्या ओरडण्यानं गोंधळ केल्यानं या कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही आणि पुढाकार घेऊन जे काही संयोजक आहेत त्यांना त्रासदायक होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यायची आहे. सर्व युवक मंडळींना विनंती आहे, आपण सर्व शांत बसून या कार्यक्रमाचा शोभा वाढवायचा आहे. हे बघा, इथं कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळं या संपूर्ण विचार मंचा वतीनं या कार्यक्रमाचे जे उद्घाटक आहेत अमरजी पाटील यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी या विचार मंचाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या तरुण मंडळाच्या या कार्यक्रमाला उपस्थितांच्या या उपस्थितीला शुभेच्छा द्यावेत अशी विनंती. प्रथमतः मी
जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या चरणी अनंत अनंत कोटी वंदन करतो व तसेच सर्व महापुरुषांना देखील त्यांच्या चरणी वंदन करतो। आजच्या या सिंदखेड गावामध्ये या कन्नड ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून उपस्थित सर्व आयोजकाच्या माध्यमातून या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आमचे गावचे सरपंच गावडेजी, त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले आमचे सहकारी मल्लिनाथ कापसे सावकार तंटामुख अध्यक्ष आयरवाडीचे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी योगराजजी पाटीलजी, त्याचप्रमाणे आमचे होडगीचे सावकार शिवडशेठ सावकार, त्याचप्रमाणे आमचे होडगीचे सहकारी, आज त्यांचा वाढदिवस आहे, आकाशी गंगदेजी, त्याचप्रमाणे उपस्थित बाळू पाटीलजी, त्याचप्रमाणे राम केत्रीजी, उपस्थित सर्व आमचे, माफ करा सर्वांचं नाव घेऊ शकत नाही, या कार्यक्रमाचे आयोजक बाळराजे विजापुरेजी, युवा नेता गावचे शकील मकानदारजी, स्वामीजी, आणि ज्यांनी सूत्रसंचालन केलं आमचे बिराजदार सर, सर्व मोकाशी कंपनी, उपस्थित सर्व गावकऱ्यांना, ग्रामस्थांना व आजूबाजून आलेले सर्व तालुक्यातून आलेले सर्व माझे युवा मित्र, सर्व बंधू भगिनींना माझा मानाचा जय महाराष्ट्र नमस्कार। आज अतिशय भव्य दिव्य पद्धतीनं आज बाळू विजापुरे व त्यांचं टीम संयोजकांनी एक चांगला ऑर्केस्ट्रा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्यांना प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो। गावामध्ये सामाजिक काम करत असताना मनोरंजनाच्या माध्यमातून आपल्याला ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रम उपलब्ध केले, त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सर्वांना देखील विनंती करतो की महात्मा बसवेश्वर महाराज यांचे जे वचन आहेत ते आपण सर्वांनी घरोघरी पोचावं। एक विशेष त्यांचं वचन होतं, काय कैलाश म्हणजेच काय, आपल्या जीवनामध्ये आपण जर परिश्रम घेतलात, मेहनत घेतलात, कुठलंही क्षेत्र असू दे ते नक्कीच आपण यशस्वी व्हाल असं महाराजांनी सांगून दिलेले आहेत आपल्याला। ते आपल्याला विचार आपल्या मनात ठेवून आपण सर्वांनी परिश्रम घ्यायचा आहे आणि महाराजांनी देखील सांगितले, सर्व स्त्री असू दे पुरुष असू दे सर्वांना मान सन्मान देऊन व सर्व समाजाला सोबत घेऊन आपल्याला या समाजाचा विकास करायचा आहे। असंच महाराजांचा जे विचार आहे ते आपण सर्वांनी घरोघरी पोचावं असं आपल्या सर्वांनी मी विनंती करतो। व आमचे बाळू विजापुरे जे युवा नेते आहेत नेहमीच मला फोन करत असतात, गावचं विकास कामं असू दे, हॉस्पिटलचे कामं असू दे, कुठलं गावचं पोलीस स्टेशनचं कामं असू दे, नेहमी मला संपर्कात असतात। त्यांना देखील मी भावी वाटचाल त्यांना शुभेच्छा देतो व मी देखील आपल्याला सांगू इच्छितो की मी 1 महिन्यापूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतलेला आहे। आपल्या सर्वांना विनंती करतो, जे काय आपले कामं असतील या महायुती सरकारच्या माध्यमातून मी नक्कीच काम यशस्वी करून दाखवतो, पूर्ण करून दाखवतो असं आपल्याला सर्वांना शब्द देतो आणि विश्वास व्यक्त करतो। आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी संपर्कात राहावं। आपलं कुठलंही कामं असू दे, हॉस्पिटलचे कामं असू दे, पोलीस स्टेशनचं असू दे किंवा इतर कसलंही मदत असू दे, नक्कीच आपल्याला मदत करणं असा विश्वास व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांनी व इतर तालुक्यातून आलेले सर्व व्यक्तींनी मला व ग्रामस्थांनी व सर्व या संयोजकांनी मला मान सन्मान दिलं, म्हणून आपल्या सर्वांचं मनोभावे आभार व्यक्त करतो आणि मग 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सर्व प्रेक्षकांना देखील मी विनंती करतो, शांततेनं कार्यक्रम पार पडा, पोलीस प्रशासनाला सहकार्य करा, आयोजकाला सहकार्य करावं असं विनंती करतो आणि शांततेनं कार्यक्रम पार पडावा असं विनंती करतो। धन्यवाद पाटील साहेब। या उद्घाटनाच्या
आभार प्रदर्शनासाठी मी आमचे मित्र माजी सरपंच शकील मकानदार यांना विनंती करतो. सर्वांना विनंती आहे की आपले वळसंग पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारी साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. सर्वांना थोडी जागा सोडायचा आहे, रस्ता सोडायचा आहे. मी पोलीस अधिकारी साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन थोडंसं मान सन्मान स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आपले पोलीस पाटील साहेब त्यांनी आपले पोलीस अधिकारी साहेबांना स्टेजवरती येऊन त्यांनी मान सन्मान स्वीकारण्यासाठी मदत करावं असं मी त्यांना विनंती करतो. सर्वांनी थोडंसं जागा समोर यायचं आहे. आपल्या सेवेसाठी आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा मान सन्मान करायचा आहे. सर्वांनी थोडंसं वळसंग पोलीस स्टेशनचे चव्हाण साहेब, त्या चव्हाण साहेबांचा सुद्धा सन्मान आपल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक अमरजी पाटील यांनी करावे. त्याच पद्धतीनं आपल्या सिंदखेड गावचे पोलीस पाटील संतोष काटकर यांचा सुद्धा सन्मान मल्लीनाथ चिवडशेट्टी सौकार यांनी करावेत आणि सत्कार स्वीकारल्यानंतर कार्यक्रमाला परवानगी द्यावेत अशी विनंती. आहेरवाडीचे पोलीस पाटील बरी बडी या आहेरवाडीचे पोलीस पाटील यांचा सुद्धा सन्मान इथं बाळराजे विजापुरे यांनी करावं अशी विनंती. पटकन बाळू आहेरवाडीचे पोलीस पाटील या, पटकन या. हे बघा, या वळसंगच्या साहेबांचा सन्मान झाला की कार्यक्रम सुरू होईल. फक्त 1-2 मिनिटं शांत बसा. हे बघा, तुमच्या या हुल्लडबाजामुळं आपल्याच माता भगिनींचा अपमान होणार आहे आणि त्रास होणार आहे. ओ बरी मुंद पोलीस पाटील बरी पटकन. सिंदखेड गावचे सन्माननीय पोलीस पाटील संतोषजी काटकर, आहेरवाडीचे पोलीस पाटील यांचा सुद्धा सन्मान बाळराजे विजापुरे यांच्या हस्ते होतो आहे. बाळू हे मुंदबाई तोंडबाईकडे तोंडबा पटकन. स्टेजच्या उजव्या बाजूला थांबलेल्या सर्व युवक मित्रांना विनंती आहे, आपण स्टेजच्या समोरच्या बाजूला थांबून सहकार्य करायचं आहे. औराद गावचे धडाडीचे लोकप्रिय सरपंच शशिकांत बिराजदार यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपण तात्काळ स्टेजवर यायचं आहे आणि या तरुण मंडळाच्या वतीनं सन्मान स्वीकारायचा आहे. शशी अण्णा बिराजदार. आपल्या औराद गावचे लोकप्रिय सरपंच शशी बिराजदार आपण सुद्धा सन्मान स्वीकारायचे आणि पटकन तात्काळ विचार मंचावरती यायचं. या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे प्रत्येकांचं नाव घेणार नाही कारण उशीर झालेला आहे. या विचार मंचावरती उपस्थित असणारे या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि सर्व उपस्थित
मान्यवर यांचं मी जगज्योती महात्मा बसवेश्वर तरुण मंडळ आणि सिंदखेड ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यक्रमाचा उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला असं आजच्या या उद्घाटकांच्या परवानगीनं जाहीर करतोय. शशी बिराजदार, शशी अण्णा बिराजदार, औरादचे सरपंच शशी अण्णा बिराजदार यांचा सन्मान अमरजी पाटील यांच्या हस्ते सन्मान करावेत. शेवटचा सन्मान आहे औराद गावचे धडाडीचे लोकप्रिय सरपंच आमचे मित्र शशी बिराजदार यांचा सुद्धा सन्मान अमरजी पाटील यांच्या हस्ते संपन्न होतो आहे. तरी शशी अण्णा बिराजदार यांनी या तरुण मंडळाच्या वतीनं होणारा सन्मान स्वीकारावेत आणि उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. मान्यवरांचं स्टेजवरचं उतरणं झालं की इकडे कार्यक्रम संपन्न होणार आहे अशी मी या संयोजकांच्या वतीनं आवाहन करतोय.